जात प्रमाणपत्राचे, त्यामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे प्रमाणपत्र इश्यू करताना कोणत्याही फॉर्जरी डॉक्युमेंटवर या ठिकाणी ते इश्यू होऊ नये याची काळजी इश्यूइंग ऑफिसरनी केली पाहिजे. जे अधिकारी प्रमाणपत्र इश्यू करणार त्यांनी काळजी घेतली पाहिजे. याबद्दल चर्चा झाली. कारण काही दाखले मान्य भुजबळ साहेबांनी मांडले बैठकीमध्ये. त्यांनी 9दा असे त्या ठिकाणी पुरावे आणले की खोडतोड कशी कशी होते ते त्यांनी दाखवलं. तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फौजदारी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये. जे नियमानी आहे इथे मराठा त्याबद्दलचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली. ओबीसी जे आमचं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला जवळपास 2900 कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड अमाऊंट या ओबीसी मंत्रालयाला मिळालं पाहिजे, जे ऑलरेडी बजेट झालं आहे. आणि तर ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी बावनकुळे बोलतात. जवळपास जर आपल्याला त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या असतील त्याची एक पुरवणी मागणी आपल्या ओबीसी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे सादर केली पाहिजे अशी या ठिकाणी चर्चा झाली. काही पदाचा अनुशेष आहे तोही अनुशेष भरावा हेही त्या ठिकाणी आम्ही जीएडीला त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवणार आहे की जो अनुशेष आहे ओबीसीच्या नोकर भरतीचा तोही त्या ठिकाणी पूर्ण करावा अशी चर्चा झाली. जवळपास 18-19 विषयावर चर्चा झाली आहे आणि एकंदरीत सर्वच विषय हे नियमात बसणारे आहे. आमच्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना यांना शिष्यवृत्ती असेल किंवा इतर योजना असतील त्या सर्व त्याला कुठल्याही निधीमुळे त्या योजना बंद पडू नये. जवळपास शिष्यवृत्तीच्या सुद्धा मोठी थकबाकी या ठिकाणी आहे ती पूर्ण करावी अशी या ठिकाणी चर्चा झाली आहे. ओबीसी ठिकाणी अजूनही जिल्ह्यात शासकीय हॉस्टेल करता जागा मिळाल्या नाही त्याची चर्चा झाली. ओबीसीचे त्या ठिकाणी विभागीय कार्यालय त्या ठिकाणी झाले पाहिजे याची चर्चा झाली. जवळपास 18-19 मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. संजय राठोड आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील आज या ठिकाणी कॅबिनेट झाल्यानंतर मला वाटतं गुलाबराव पाटील आज कॅबिनेटमध्ये बहुतेक दिसले नाही त्यामुळे ते आलं नसतील मला ते त्यामुळे तो काही इश्यू नाही आहे. पण बंजारा समाजाला ज्या हैदराबाद गॅजेट लागू करावं अशी सुद्धा मागणी केली जाते. एसटी प्रवर्गामध्ये ते येतात हैदराबाद गॅजेटनुसार असं सुद्धा म्हटलं जाते. त्यावर चर्चा झाली नाही. बंजारा आहे मध्ये घेत असताना जे काही केंद्र शेड्यूल ट्राईब चे जे काही कमिशन आहे किंवा जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे तर साधारण 17 ते 18